वैजापूर गंगापूर रोडवरील जाखमतवाडी शिवारात शनिवारी दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास दोन स्विफ्ट कारची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात घडला. धडक होण्याच्या काही क्षणांपूर्वी अपघात टाळण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोटरसायकलचाही या दुर्घटनेत समावेश झालाय. एकूण 8 जण जखमी झाले असून दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या दुर्घटनेत स्विफ्ट कार MH06 AZ7770 मधून बघेल कुटुंबीय वैजापूरकडून गंगापूरकडे येत होते. त्याचवेळी समोरून येणारी स्विफ्ट कार MH04 DN 7174 ओव्हरटेक करताच दोन्ही गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की दोन्ही कारचा चक्काचूर झाला. दरम्यान वैजापूरकडून येत असलेली मोटरसायकल MH20 DX 2449 अपघात टाळण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटून कारला धडकली. यात मोटरसायकलवरील दाम्पत्यही जखमी झाले. या दुर्घटनेत स्विफ्ट कारमध्ये जखमींची नावं अमरसिंग भैयासिंग बघेल वय वर्ष 60, विजया अमरसिंग बघेल वय वर्ष 55, सौरभ अमरसिंग बघेल वय वर्ष 28, PWD वसाहत गंगापूर. स्विफ्ट कार MH04 DN 7174 बिलाल इकबाल पठाण वय वर्ष 20, फैजल अन्सार शाह वय वर्ष 29, मुस्तकीन बाबू शाह वय वर्ष 23 राहणार गंगापूर. मोटरसायकलवरील जखमी पुढील प्रमाणे दादासाहेब मारुती साळुंखे वय वर्ष 63, मीनाबाई दादासाहेब साळुंखे वय वर्ष 58, वैजापूर तालुक्यातील राहणार शिरसगाव. अपघातानंतर दाखल केले. सर्व जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय गंगापूर इथं हलवण्यात आलं आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चव्हाण, डॉक्टर आसेफा आणि डॉक्टर वालतुरे यांनी प्राथमिक उपचार केले. यातील 5 जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर इथं हलवण्यात आले असून तिघांवर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. गंगापूर वैजापूर रोडवर घटनास्थळी नागरिकांची गर्दी आहे. शनिवारचा आठवडे बाजार असल्यामुळे अपघातानंतर मोठी गर्दी झाली होती. पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज घोडके, पद्माकर जाधव आणि अजितसिंग नागलोट यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. गंगापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार अमित पाटील करत आहेत.